हाय फ्रेंड्स, मी मधुरा. चौधरींच्या घरात नवीन एंट्री होणार सून मी मध्ये नववादळ, सारेगमपची सुरेल मैफल आणि सुप्रिया सचिनच्या घरात सुरेश वाडकर. हे सारं काही आपण पाहणार आहोत आजच्या चॅनल कट्ट्यावर. चला तर मग सुरुवात करूया आजच्या चॅनल कट्ट्याला. तिसरी गोष्ट, या मालिकेत लवकरच एका नव्या कॅरेक्टरची एंट्री होणार आहे. कोण आहे नवी मेंबर आणि चौधरींच्या घरात तिचं नक्की काय काम आहे हे कळण्यासाठी आम्ही थेट गाठलाय मालिकेचा सेटच. चला तर मग पाहूया. तिसरी गोष्ट, ही मालिका एका इंटरेस्टिंग वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेत एका नवीन कॅरेक्टरची एंट्री झाली आहे. माझ्यासोबत आहेत शिल्पाताई तुळसकर. शिल्पाताई, खूप खूप स्वागत चॅनल गट्टामध्ये. धन्यवाद. मला सांगा, एक वेगळंच कॅरेक्टर, ते पण आता चौधरी कुटुंबात तुम्ही आला आहात, कसं वाटतंय? खूप छान वाटतं. मी म्हटलं तसं की झीवर काम करायला मजाच येते आणि सिरियल खूप छान चालली आहे. सो माझ्यासारखीला तर सगळे ॲडेड ॲडव्हान्टेजेस मिळतात, कारण फार कष्ट न करता तुम्ही हिट सिरियलमध्ये वॉक इन करताय. सो थोडंसं अनफेअर असलं तरी खूप मजा येते करताना. आई असं कॅरेक्टर आता इन होतं आहे या मालिकेत. खूप लोकप्रिय मालिका आहे. कसं आहे, ओमशी काही संबंध आला आहे, जुळला, त्याच्या घरी एंट्री झाली आहे. नेमकी ओमशी काही इंटरॅक्शन झालं आहे? नाही, अजून ओमशी भेट नाही झालेली, त्याच्या घरच्यांशी झाली आहे. आणि सो आता ओमला भेटणं, पुढे काय काय होतं, या घरच्यांबरोबर काय रिलेशनशिप्स एस्टॅब्लिश होतात, स्पृहाबरोबरची कशी असेल, काय असेल, हे सगळं बघायला खूपच मजा येईल. शिल्पाताईंसोबत तुझं ट्युनिंग आणि एकूणच आता काय घरात नेमका धमाका झाला? पहिल्या प्रश्नाचं उत्तर देते. शिल्पाताईसोबतचं ट्युनिंगबद्दल काही प्रश्नच नव्हता. आम्ही एक नाटक केलं आहे, लहानपण देगा देवा नावाचं. त्यामुळे तालमीपासूनच आम्ही खूप एकमेकींसोबत एन्जॉय केलेलं होतं. आणि ज्या माध्यमात तिने अक्षरशः दादागिरी केली अनेक वर्ष, त्या माध्यमात ती पुन्हा एकदा येते आणि मला तिच्यासोबत त्यावेळेला त्या प्रोजेक्टमध्ये काम करण्याची संधी मिळते, याच्यासारखी छान गोष्ट नाही दुसरी. आणि अप्रतिम असं रिलेशन हळूहळू आता डेव्हलप होत जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आमच्या सिरियलच्या बाबतीत म्हणायचं झालं तर गौरी पानसे नावाचा एक कॅरेक्टर शिल्पाताई करते आहे. आणि माझ्या दृष्टीने या कॅरेक्टरचा इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे ईशाच्या दृष्टीने. कारण आता ईशाचं असं म्हणणं आहे की आपण तुझ्या खऱ्या फॅमिलीला भेटूया, आणि ती सतत ओमला हे कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करते की आपल्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यात त्याचं नाही 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 असं चाललेलं असताना त्याला मी हो 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 असं म्हणते या सगळ्यामध्ये नेहमीप्रमाणे. आणि त्याच्या मागे तिची काही ठोस भूमिका आहे, तिचं काही म्हणणं आहे. आणि या प्रवासात तिला या गौरी पानसेला समजून घेण्याची एक संधी मिळते. आणि मग त्यांचं एक फार छान रिलेशन कसं तयार होत जातं, फार इंटरेस्टिंग पद्धतीने आमच्या स्क्रीन प्ले रायटरनी म्हणा किंवा आमच्या डायलॉग रायटरनी, आमच्या स्टोरी टेलरनी फार मस्त पद्धतीने आणलं आहे. घरी आल्यावर स्पृहा समोर दिसते. कुठल्या कुठल्या कॅरेक्टरची आत्तापर्यंत ओळख झाली? तुमचंच गाणी अशी नवीन माणसं पाहायला मिळतात? नाही, जे सीन्स झाले त्यात बाकीचं चौधरी कुटुंब भेटलं मला, आणि त्यांच्याबरोबर फार सुंदर काही काही गमती जमती अशा झाल्यात. स्पृहाबरोबर भेटले, पण तिला भेटले अगदीच काही क्षणांपुरती. आणि एका इंट्रिगिंग मोमेंटला आम्ही वेगळ्या होतो. आता पुढे काय होतं ते जास्त महत्त्वाचं आणि छान इंटरेस्टिंग असेल असं मला वाटतं. गौरी पानसे या कॅरेक्टरबद्दल काय सांगू? म्हणजे प्रेक्षकांना हे कॅरेक्टर काय म्हणून आता एस्टॅब्लिश होणार आणि वेगळं काहीतरी काय पाहायला मिळणार? खूप नाही सांगायचं मला या बाबतीत, कारण ते हळूहळू उलगडत गेलं तर त्यात जास्त गंमत आहे. पण
पण एक छान इंडिपेंडेंट कर्तृत्ववान अशी बाई आहे ती आणि काही कारणांमुळे तिला तिच्या मुलापासून दूर व्हावं लागलं, हे घर सोडावं लागलं आणि आता ती परत आली आहे. ती काय येते, कशी येते, हे सगळं खूप इंटरेस्टिंग होईल बघायला. आधी नको रिव्हील करूया. थँक्यू सो मच आमच्याशी बोलले. थँक्यू सो मच. आता ईशा आणि ओमच्या घरात आणखीन काय काय धमाके येणार आहेत आणि काय वेगळं पाहायला मिळणार आहे यासाठी मात्र अजून थोडी वाट पाहावी लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोदसह दीपाली राणे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.